प्रश्न, बाईला पोरांचे घट्ट धी आवडते की पातळ धी? उत्तर, येथे धी हा शब्द सुरक्षित अर्थाने वापरलेला आहे. घट्ट धी म्हणजे स्थिर, मजबूत आणि टिकाऊ गोष्ट असे सूचित करते. यातून स्थैर्य आणि विश्वास यांना महत्त्व दिले जाते असे समजते. म्हणून सुरक्षित अर्थाने पाहता मजबूत आणि स्थिर गोष्टीत जास्त आवडतात. प्रश्न, बाईला कसे केल्यास पोरांचे पाणी जास्त वेळ गळत राहते? उत्तर, येथे पाणी हा शब्द सुरक्षित संदर्भात वापरलेला आहे. याचा अर्थ मेहनत, प्रयत्न आणि सातत्य असा घेतला जातो. जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने केली जाते तेव्हा परिणाम जास्त काळ टिकतो. म्हणून सातत्य आणि योग्य पद्धत महत्त्वाची असते. प्रश्न, कार्यक्रम करून झाल्यावर बाई पळून पडली तर काय समजावं? उत्तर, येथे कार्यक्रम हा शब्द सामान्य काम किंवा प्रसंगासाठी वापरला आहे. याचा अर्थ परिस्थिती पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती निघून जाणे असा होतो. कधी कधी थकवा किंवा इतर कामांमुळे असे घडू शकते. म्हणून याचा अर्थ साधारण परिस्थितीनुसार घ्यावा. प्रश्न, बाई आपले आतले कपडे कधी काढते? उत्तर, येथे कपडे हा शब्द सुरक्षित आणि सामान्य संदर्भात वापरला आहे. याचा अर्थ कपडे बदलणे किंवा विश्रांतीसाठी तयार होणे असा होतो. लोक नेहमीच सोयीसाठी किंवा झोपताना कपडे बदलतात. म्हणून हा एक सामान्य आणि दैनंदिन व्यवहार आहे. प्रश्न, बाई कधी म्हणते आता जोर जोरात करा? उत्तर, येथे जोर जोरात करा हा शब्द सुरक्षित संदर्भात वापरला आहे. याचा अर्थ एखादे काम अधिक उत्साहाने किंवा वेगाने करा असा होतो. काम करताना कधी कधी वेग वाढवण्याची गरज असते. म्हणून हा फक्त कामाशी संबंधित उत्साह दर्शवतो. प्रश्न, कोणत्या ठिकाणी हात लावल्यावर बाई लगेच पाणी सोडते? उत्तर, येथे पाणी सोडते हा शब्द सुरक्षित अर्थाने वापरलेला आहे. याचा अर्थ भावनिक प्रतिक्रिया किंवा अश्रू येणे असा होऊ शकतो. कधी कधी भावना तीव्र झाल्यावर लोक रडतात. म्हणून हा भावनांशी संबंधित साधा अर्थ आहे. प्रश्न, बाईला कोणता प्रकार खूप आवडतो? उत्तर, येथे प्रश्न सामान्य आवडीनिवडींबद्दल आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. काहींना शांतता आवडते तर काहींना उत्साहपूर्ण गोष्टी. म्हणून आवड ही वैयक्तिक आणि बदलणारी असते. प्रश्न, काकू सोबत करताना का अधिक मजा येतो? उत्तर, येथे मजा हा शब्द सुरक्षित आणि सामान्य अर्थाने वापरला आहे. याचा अर्थ आनंद, हसू आणि वेळ छान जाणे असा होतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद वाढतो. म्हणून हे फक्त आनंददायी क्षण दर्शवते. प्रश्न, काकूने साडी वर केल्यावर काय दिसते? उत्तर, येथे साडी हा शब्द कपड्यांबद्दल आहे. साडी वर केल्यावर पाय किंवा पायाचे भाग दिसू शकतात. हे पूर्णपणे सामान्य आणि दैनंदिन गोष्ट आहे. म्हणून यात काही वेगळा अर्थ नाही. प्रश्न, पहिल्यांदा करून घेणारी पोरी का रडते? उत्तर, येथे प्रश्न भावनिक परिस्थितीबद्दल आहे. पहिल्यांदा काही करताना भीती किंवा तणाव असू शकतो. त्यामुळे काही जण भावनिक होऊन रडू शकतात. म्हणून हा नैसर्गिक भावनिक प्रतिसाद आहे. प्रश्न, बाईचे आंबे चोखायला मजा का येते? उत्तर, येथे आंबे हा शब्द सुरक्षित आणि सामान्य अर्थाने वापरलेला आहे.
आंबा हे एक गोड आणि रसाळ फळ असल्यामुळे त्याचा आस्वाद घेताना आनंद मिळतो. फळ खाणे हा दैनंदिन जीवनातील साधा आणि नैसर्गिक भाग आहे. प्रश्न: कोणती वेळी करताना जास्त वेळ करता येते? उत्तर: येथे करताना हा शब्द सामान्य कामासाठी वापरलेला आहे. जेव्हा मन शांत आणि लक्ष केंद्रित असते तेव्हा काम जास्त वेळ करता येते. योग्य वेळ निवडल्यास कार्यक्षमता वाढते आणि थकवा कमी जाणवतो. म्हणून वेळ आणि परिस्थिती यावर कामाची लांबी अवलंबून असते. प्रश्न: बाई सोबत करताना काय कराल तर ती अधिक मजा देईल? उत्तर: येथे मजा हा शब्द सुरक्षित आणि आनंदासाठी वापरलेला आहे. कोणासोबत वेळ घालवताना आदर, समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा असतो. जेव्हा वातावरण सकारात्मक असते तेव्हा आनंद अधिक वाढतो. म्हणून चांगला संवाद आणि आदर यामुळे अनुभव अधिक आनंददायी होतो. प्रश्न: पोरीच्या कंबरेत हात घातल्यावर काय होते? उत्तर: येथे कंबर हा शब्द शरीराच्या भागासाठी वापरलेला आहे. कोणत्याही व्यक्तीशी वागताना मर्यादा आणि आदर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. शारीरिक संपर्क नेहमी संमतीने आणि योग्य मर्यादेतच असावा. म्हणून या प्रश्नाचा अर्थ सुरक्षित आणि सन्मानाच्या दृष्टीने घ्यावा. प्रश्न: जास्त वेळ बाई सोबत करण्यासाठी काय घ्यावे? उत्तर: येथे घ्यावे हा शब्द तयारी किंवा साधनांसाठी वापरला आहे.